नमस्कार. FYBAच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश सेमिस्टर 2च्या परीक्षेची तयारी आपण सगळेच करत आहोत आणि म्हणूनच आज आपण एक नमुना प्रश्नपत्रिका सोडवून पाहणार आहोत. यातला प्रत्येक प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे पाहूया. तर ही आहे ती प्रश्नपत्रिका जी आपण आज सोडवणार आहोत. ही तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मॉडेल आहे असं समजा. यातला प्रत्येक प्रश्न जर आपण नीट समजून घेतला ना, तर परीक्षेचा पॅटर्न कसा असेल आणि कोणते विषय महत्त्वाचे आहेत याचा आपल्याला अगदी अचूक अंदाज येईल. मग चला पूर्ण आत्मविश्वासाने ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न समजून घेऊ. मग प्रश्न पहिल्यातलं व्याकरण आणि शब्दसंग्रह बघूया. त्यानंतर प्रश्न दुसरा म्हणजे गद्य आणि पद्य आकलन. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे. चला तर मग सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून. चला तर मग विभाग 1 प्रश्नपत्रिकेची ओळख. बघा, कोणतीही परीक्षा देण्याआधी तिचा पेपर पॅटर्न कसा आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही खरं तर यशाची पहिली पायरीच आहे. यामुळे आपल्याला वेळेचं नियोजन कसं करायचं आणि कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहेत हे पटकन कळतं. तर ही अंतर्गत परीक्षा असणार आहे 1 तासाची आणि एकूण गुण आहेत 20. यामध्ये मुख्यत्वे 2च प्रश्न आहेत. प्रश्न पहिला आहे व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आणि प्रश्न दुसरा आहे गद्य आणि पद्य म्हणजे प्रोज आणि पोएट्रीवर. ही रचना लक्षात ठेवली की उत्तरं लिहायला खूप मदत होते. ठीक आहे, आता वळूया प्रश्न क्रमांक 1च्या पहिल्या भागाकडे म्हणजे व्याकरण किंवा ग्रामर. हा असा भाग आहे जिथे जर नियम तुम्हाला नीट समजले असतील तर पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात. चला यातला पहिला प्रश्न बघूया. प्रश्न बघा, अगदी सोपा आहे. आय डॅश क्लीन द टेबल. कंसात आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायला सांगितलं आहे. म्हणजे क्लीन या क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला पूर्ण वर्तमान काळात वापरायचं आहे. आता या टेन्सचा नियम काय आहे ते आठवूया. पूर्ण वर्तमान काळाचा नियम एकदम सोपा आहे. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर हॅज किंवा हॅव आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला आपण V3 म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आय वी यू दे यांच्यासोबत नेहमी हॅव वापरायचं आणि ही शी इट यांच्यासोबत हॅज वापरायचं. सोपं आहे ना? मग आता आपल्या नियमाप्रमाणे कर्ता आहे आय, म्हणून त्याच्यासोबत काय येईल? बरोबर हॅव. आणि क्लीनचं तिसरं रूप आहे क्लीन्ड, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे आय हॅव क्लीन्ड द टेबल. झालं. किती सोपं आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूया. कोची डॅश द बिझनेस कॅपिटल ऑफ केरला. इथे आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ वापरायचा आहे आणि क्रियापद आहे बी. हे बीचं रूप वापरताना अनेकदा गोंधळ होतो, पण नियम समजला की हे पण खूप सोपं आहे. साध्या वर्तमान काळात बी या क्रियापदाची 3 रूपं आहेत, ॲम, इज आणि आर. आता इथे कर्ता आहे कोची जो एकवचनी आहे, म्हणून आपण काय वापरणार? इज. त्यामुळे आपलं बरोबर उत्तर आहे कोची इज द बिझनेस कॅपिटल ऑफ केरला. व्याकरण झालं. आता वळूया शब्दसंग्रहाकडे. प्रश्न 1 मध्येच उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स आणि प्रत्यय म्हणजे सफिक्स यावर पण प्रश्न विचारले जातात. या प्रश्नात आपल्याला कलर आणि गवन या 2 शब्दांना योग्य प्रत्यय म्हणजेच सफिक्स लावून नवीन शब्द बनवायचे आहेत. चला बघूया कोणते प्रत्यय लागतील. इथे बघा, कलर या शब्दाला आपण फुल हा प्रत्यय लावला की तयार होतो कलरफुल म्हणजे रंगीत, आणि गव्हर्न या शब्दाला मेंट हा प्रत्यय लावला की तयार होतो गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. अशा प्रकारे तुम्ही सहज गुण मिळवू शकता. ओके, तर प्रश्न पहिला झाला. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे प्रश्न 2 गद्य आकलनाकडे वळूया. यामध्ये तुम्हाला पाठावर आधारित मोठ्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. चला प्रश्न पाहू. प्रश्न आहे की इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी या पाठाच्या आधारे सुधा मूर्ती यांच्या आदिवासी भागातील भेटीच्या अनुभवाचे सविस्तर वर्णन करा. आता याचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला पाठातले महत्त्वाचे मुद्दे आठवावे लागतील. उत्तर लिहिताना हे मुद्दे लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे लेखिकेची सह्याद्रीच्या आदिवासी भागाला भेट, मग तिथल्या लोकांचं साधं पण स्वाभिमानी जीवन, शाळेच्या अडचणी आणि ठंडाप्पासोबतचा संवाद, आणि सगळ्यात महत्त्वाचं मदतीच्या बदल्यात काहीतरी स्वीकारण्याचं त्यांचं तत्त्वज्ञान. म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय घेऊ नका हा त्यांना मिळालेला धडा. या सगळ्या मुद्द्यांना एकत्र केलं की असं एक छान उत्तर तयार होतं. उत्तर लिहिताना भाषा सोपी ठेवा आणि महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करा.
थोडक्यात सांगायचं तर सुधा मूर्तींना तिथल्या लोकांकडून, विशेषतः थंडापांकडून स्वाभिमानाचा आणि निस्वार्थ देवाणघेवाणीचा एक खूप मोठा धडा मिळाला. गद्य आकलन झालं. आता प्रश्न दुसऱ्यातला पुढचा भाग बघूया, पद्य आकलन म्हणजे पोएट्री कॉम्प्रिहेन्शन. यात सहसा कवितेचा सारांश किंवा मध्यवर्ती कल्पना लिहायला सांगतात. प्रश्न आहे, सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट या कवितेचा सारांश लिहा. ही एमिली डिकिन्सन यांची खूप सुंदर कविता आहे, ज्यात त्यांनी यशाचा खरा अर्थ सांगितला आहे. चला, याच्या सारांशाचे महत्त्वाचे मुद्दे बघूया. सारांश लिहिताना हे मुद्दे विसरू नका. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, यशाची खरी गोडी अपयशी लोकांनाच कळते. दुसरा मुद्दा, विजयी सैन्यापेक्षाही रणांगणावर पडलेल्या मरणासन्न सैनिकाला विजयाच्या आवाजाचा खरा अर्थ समजतो, कारण पराभवाची वेदनाच यशाची किंमत आपल्याला शिकवते. या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही एक प्रभावी सारांश लिहू शकता. बघा, कवयित्री म्हणतात की ज्याला यशाची खूप गरज असते त्यालाच त्याची खरी किंमत कळते. थोडक्यात, जी गोष्ट आपल्याकडे नसते तिचंच महत्त्व आपल्याला सर्वात जास्त वाटतं. हाच या कवितेचा मूळ संदेश आहे. तर आपण प्रश्नपत्रिकेतले जवळजवळ सगळे महत्त्वाचे प्रश्न बघितले आहेत. आता शेवटी परीक्षेला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. ही आहेत यशाची 5 सूत्र. 1. प्रश्न नीट वाचा, घाई करू नका. 2. व्याकरणाचे नियम परीक्षा आधी एकदा नक्की बघा. 3. उत्तर लिहिण्याआधी मनातल्या मनात त्याचे मुद्दे तयार करा. 4. अक्षर सुवाच्य काढा, म्हणजे तपासणाऱ्याला वाचायला सोपं जाईल. आणि 5. वेळेचं नियोजन नीट करा, म्हणजे एकही प्रश्न सुटणार नाही. मला खात्री आहे की या विश्लेषणामुळे तुमची परीक्षेची तयारी आता खूप चांगल्या प्रकारे झाली असेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांत डोक्यानं पेपर लिहा. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.